प्रत्यक्ष देखील भगवंताची अभिव्यक्ती आहे. पृथ्वीवर 300 धर्म आहेत. किती? 300 धर्म आहेत पृथ्वीवर. 3000 उपसंप्रदाय आहेत. उप जसे जैन धर्म एक जरी असेल 11 उपसंप्रदाय आहेत. बुद्ध अनेक संप्रदाय आहेत. आपल्यामध्ये तर काही नाही, क्लायमॅक्स आहे. 3000 उपसंप्रदाय आहेत. प्रत्येकाचा स्वर्गाचा नकाशा वेगळा आहे. या 3000 उपधर्मात आणि 300 धर्मात स्वर्गाचं आर्किटेक्टचं डिझाईन वेगळं आहे. कोणी भूतलावर स्वर्ग म्हणतं, कोणी वर स्वर्ग म्हणतं. अनेक डिझाईन्स आहेत. कोणी काय काय स्वर्गात आहेत, हुर्र आहेत, हुर्रियो आहे, काय काय सगळ्यांचे डिझाईन्स वेगळे आहेत. उलट प्रत्यक्षाची पायरी करून परोक्षाकडे जाता येते. आपलं डिझाईन काय? हे जे प्रत्यक्ष जग दिसतंय त्या पायऱ्या बनवा. खोटं नाहीये. याला द्वेष करू नका. संसाराचा सोडून पळू नका. संन्यास घेऊ नका. जग वाईट म्हणू नका. जगाला लाथ मारू नका. परमेश्वराची अभिव्यक्ती येते आणि त्याच्या पायऱ्या करून वर जायचं. मी म्हटलं ना, मायादेवीचा संसार भोगून त्याच्या पायऱ्या करून वर चढायचंय. स्वर्गाची किंवा मोक्षाची पायरी आपल्या. उलट प्रत्यक्षाची पायरी करून परोक्षाकडे जाता येते. पहा, ज्ञानेश्वरीचं हेच वैशिष्ट्य आहे. म्हणून अनेक पूर्वीचे कायदे रद्दबदल झालेत. भगवद्गीता स्वतंत्र कायदा आहे. ज्ञानेश्वरी स्वतंत्र कायदा आहे आणि ह्या काळाला लागू आहे. लक्षात घ्या. कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट आहे पूर्वीची. अरे 300 वर्षाचं अनेक गोष्टी तुकारामांच्या आज कालबाह्य आहेत. 300 वर्षापूर्वीच्या. तर 3000, 10,000, 1,00,000 वर्षापूर्वीचं कुठं येऊन बसलात तुम्ही? चित्र वेगळं आहे. उलट ज्यांना आत्मसाक्षात्कार झाला, आत्मानुभव झाला, त्यांना परोक्ष ज्ञान प्रत्यक्ष झाले. जो परोक्ष परमात्मा, अप्रत्यक्ष परमात्मा, अज्ञात लोकातला परमात्मा ज्याला साक्षात्कार झाला, ते परोक्ष ज्ञान प्रत्यक्ष होते. मायावी जगताला खोटं म्हणू नका. अरे आनंद 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 मिळेल त्या दिवशी मिळेल. आधी प्रत्येक कृतीमध्ये आनंद घ्या. प्रत्येक कर्मात आनंद घ्या. प्रत्येक इंद्रियामधून निघणाऱ्या क्रियेमधून आनंद घ्या. आणि असा सगळा आनंद एकत्रित करून महानंद होतो. प्रत्यक्षात आधीच कुठून परमात्मा तुम्हाला आनंद देणारे आनंद. आधी छोट्या छोट्या प्रसंगातून आनंदाची निर्मिती करून घ्यावी लागेल. लक्षात घ्या. एकदम मोठ्या नाटकात तुम्हाला कोण घेईल? आधी दाखवा त्यांना. छोटं नाटक केलं, गल्ली बोळातलं 4 पोरं, किंवा तुमचे हे काय असतात ना नवरात्रामध्ये, त्यावेळेस आम्ही आधी काय असायचे ते मेळे असायचे, त्याच्यामध्ये पार्ट केलं. मग आम्ही कॉलेजला पार्ट केलं, हायस्कूलला पार्ट केलं, गल्लीबोळात पार्ट केलं. अच्छा 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 ट्रायल. अशी ट्रायल आनंदाची दिली पाहिजे. आनंद पाहिजे. बेटा कशात घेतला? कशातच नाही घेतला. नाही चालणार. तू काय आनंद सांभाळू शकशील? पोराला बाप ज्यावेळेस काही द्यायचं ना, तिजोरीची चावी जर द्यायची असेल, पासबुक द्यायचं असेल, बँकेचं बॅलन्स द्यायचं असेल, तर टेस्ट घेतो. 10 रुपये देऊन घेईल, 20 रुपये देऊन घेईल. आणि राजेही लोक राजपुत्राची परीक्षा घ्यायची. तीन राजपुत्र होते. गौतम बुद्धांच्या काळातली गोष्ट आहे. आणि बापाला वाटलं
कोणाला राज्य द्यावं? एकालाच द्यावं लागेल, पण श्रेष्ठ कोण? त्यांच्याकडे पाठवलं. बहुतेक बोधिसत्वाकडे पाठवलं. आता बोधिसत्वाकडे पाठवल्यानंतर त्यांनी चला म्हणले फिरायला चालू. त्यांना काही माहीत नाही, बिचाऱ्यांना परीक्षा घ्यायलेत का काय घ्यायलेत. 3 केळं, एक केळ एकाला दिलं, दुसऱ्याला दुसरं केळ, तिसऱ्याला तिसरं केळ. म्हणले खा. खात चालले बिचारे. एकाने खाल्लं आणि सगळं ते हे केल्यानंतर राजाकडे घेऊन आले. केळ त्यांनी खाल्ले, सालपट फेकून दिले. राजाला विचारलं की कोण? म्हणले हा, याला तुम्ही राज्याभिषेक करा. कसं काय? काय केलं म्हणले यांनी? सगळ्यात छोटा आहे ना, याला करा, मोठ्याला नाही. आता नियमाप्रमाणे मोठ्याला करावं लागतं. नाही म्हणले याला करा. म्हणले का? केळं तर तिघांनी खाल्ली, तुम्ही परीक्षा कशी घेतली? त्यांनी सांगितलं परीक्षा अशी घेतली मी की एकाने सालपट खाल्ले तिथंच टाकले की माणसं रस्त्यावरून जाताना त्याच्यावरून घसरून पडले पाहिजे. एकाने काय केलं की ते सालपट घेतलं आणि डस्टबिन उखंडा होता त्याच्यावर टाकून दिलं. आणि तिसऱ्याने बराच वेळपर्यंत हातात ठेवून गाय दिसली त्याला चारलं. म्हणले हा कनवाळू आहे, हा दयाळू आहे. आणि यानं तो रस्त्यावर फेकलं, हा क्रूर आहे, हा हसेल लोकांच्या याच्यात, क्रूरता येईल. लक्षात घ्या कशा टेस्ट घेतल्या जायच्या. अरे साधं केळावरून सालपटावून टेस्ट आहे, आपल्या किती टेस्ट होतील? भगवंत कसा घेत असेल टेस्ट? प्रत्येक क्षणाला आपली टेस्ट आहे. की दिव्य भांडार प्रेमाचं द्यायचं असेल, राधिनी शक्ती अवतीर्ण आपल्या देहात करायची असेल, प्रचंड टेस्ट आहे. आणि त्या व्यवहारातले आहेत, लक्षात घ्या. तुमची अध्यात्मातली टेस्ट नाही किती साधना केली, व्यवहारातल्या टेस्टिंग आहेत. जिथे तुम्ही अगदी भय, क्रोध, ईर्ष्या, लोभ या सगळ्या संसारात आसक्ती मोहाच्या जाळ्यात आहात, तिथं तुम्ही कसे वागता, सगळ्या टेस्ट संसारामधल्या आहेत आणि जातात. तर परोक्ष ज्ञान प्रत्यक्ष होते. कबीर म्हणतात, लिखा लिखी की है नहीं, देखा देखी बात. लिखा लिखी की है नहीं, लिहून गेलेली कामीची नाही. देखा देखी बात, मी कोणी संतांनी पोथ्यात काय लिहिलं हे सांगत नाही. देखा देखी, प्रत्यक्ष जे मी अनुभवलं ते तुम्हाला सांगतोय. आमचे तुकोबाराय तरी काय बोले, अनुभव आले अंगा तो या जगा देतसे. आपले अनुभव द्यायचे, आपल्याला आपले अनुभव सांगायचे आणि आपण कुठे कुठे पडलो तेही सांगायचं. आपण तेच नाही सांगत. घसरून कुठे कितीदा पडलो, फ्रॅक्चर कितीदा झालं, बुद्धीचं फ्रॅक्चर, मनाचं फ्रॅक्चर, अनेक फ्रॅक्चर आहेत, अनेक फ्रॅक्चर आहेत आपले. कुठे कुठे कसं घसरून पडून फ्रॅक्चर झालं. आपण एखादा पॉईंट सांगतात, हे पहा साधनेतून उठलो असं झालं, आणि मग असं इच्छा केली की देवा माझी पोरगी पास झाली पाहिजे. लगेच टेलिग्राम आला किंवा फोन आला की बस निघाली. वा, देव कृपा. पण कितीदा फ्रॅक्चर झाले, कितीदा पडले, कितीदा रडले, त्याचं काही नाही. कारण लोकांच्या समोर कसं बोलायचं. लिखा लिखी की है नहीं, देखा देखी बात. सामवेदामध्ये एक सूत्र येतं. सामवेद 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद. देवस्य पश्य काव्यम, देवस्य पश्य काव्यम, भगवंताचे मूर्त काव्य प्रकृती पहा, सामवेद म्हणतात.
भगवंत मूर्त स्वरूपात प्रकृतीमध्ये ब्रह्मांडामध्ये दिसतोय, मूर्त स्वरूपात. मला सांगा, हे ब्रह्मांड नष्ट केलं तर काय दिसणार आहे परोक्ष? आपले देह नष्ट केले, आता इथे अनेक देह फिरतायत. घाबरू नका, मी इथं बसलेलो. शेकडो देह फिरत असतील भूतासारखे. 4 देह आपल्या मधूनही जात असतील, आपल्या मधूनही जात असेल. ते जर दिसायला लागले तर झोप नाही तुम्ही घेणार की आपल्यामधून कोण कोण गेलं सारखं. पण दिव्य दृष्टीनं आलेली बरी. जर दिसायला लागलं तर कठीणच व्हायचं. म्हणून ही सगळी प्रकृती, म्हणून दिसणारं जे जग आहे कोणी निर्माण केलं, त्याचा निर्माता भलोही प्रत्यक्ष भलेही असो, त्यानं प्रत्यक्ष दाखवलं की ही माझी निर्मिती आहे. अरे सूर्य चंद्र आज म्हणतायत अरबो सूर्य आहेत, अरबो सूर्य आहेत, असे लटकलेले आहेत ह्या सूर्यासारखे. कोणी लटकवलं? कोण ऊर्जा देतोय? कोण प्रकाश पुरवतोय? किती हा सूर्य लाखो वर्षापासून प्रकाश देतोय, कोण याला हे करतोय? पहा, आमचे तुकोबाराय तर म्हणतात, कोणी केली बाळा दुधाची निर्मिती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. पोटातलं बाळ कोण टाकतो? त्याला ऑटोमॅटिक कोण वाढवतो? तुम्ही. आणि एकीकडे बाळ आणि एकीकडे दूध, दोन्हीही निर्माण करतो. कोण करतं हे सगळं? म्हणून भगवंताचे मूर्त काव्य म्हणजे प्रकृती आहे आणि म्हणून ती सत्य आहे असं सामवेद म्हणतो. अमूर्त मूर्त झाले. अमूर्त परमात्मा ह्या जड आणि सूक्ष्म आणि चेतन विश्वाद्वारे प्रगटला, मूर्त स्वरूपात आला. अमूर्त मूर्त झाले. चंद्र, तारे, सूर्य, फूल, जीवनातील अनंत रूपे, वस्तू, विशाल महोत्सव ही परमेश्वराची अभिव्यक्ती आहे. किती चंद्र, तारे, सूर्य आणि ह्या ब्रह्मांडात 20 अरब ब्रह्मांड. आता तर म्हणतात गमतीच नाही, इतके ब्रह्मांड आहेत. परवा आलं एका पेपरनी दिलं, शेकडो पृथ्वी आहेत. आणि एका 11वा अध्याय आमचा सांगतो, एका रोमावर करोडो ब्रह्मांड आहेत. एका रोमावर प्रभूच्या. चंद्र, तारे, सूर्य, फूल, जीवनातील अनंत रूपे, जीवनात अनंत सौंदर्य, वस्तू, एक महोत्सव आहे. काय पृथ्वी फिरते, कोणासाठी फिरते? सूर्य पूर्ण ग्रहमाला घेऊन उडतो, कोणासाठी? लक्षात घ्या, हे महोत्सव आहे हा. आपण थकतो. इथून चाललं तर रिक्षा पाहिजे, पृथ्वीला रिक्षा लागला नाही. मी पाहिलो, अनंत काळ झालं ती थोडीही शक्ती तिची कमी नाही झाली. महोत्सव आहे, नाचते ती, थै थै नाचते. कशावर? प्रभू प्रेमाच्या जोरावर. प्रेम काय असेल त्यावेळेस सांगेल. अरे प्रेमाचा हा धागा नसता तर हे जड विश्व देखील नाचलं नसतं, थै थै करत, आणि निर्माण झालं नसतं. विशाल महोत्सव ही परमेश्वराची अभिव्यक्ती आहे. परमेश्वर, अरे कमीत कमी सूर्याकडे पाहून तर पहा. आपले साधो किती लेट येतात म्हणायला वाटेल तेव्हा, पण ही गाडी लेट झाली तर काय होईल? सूर्य 3 मिनिट लेट झाला असं कुठं? हा 20 सेकंद थोडस असं म्हणायले. 20 सेकंद थोडासा पुढे गेला म्हणे सूर्य. 20 सेकंद तर इतका बर्फ पडला. अर्धा तास गेला तर मला वाटतं सगळा बर्फ पडून गटर गोईंग.
अनंत रूपे वस्तू विशाल महोत्सव ही परमेश्वराची अभिव्यक्ती आहे. परमेश्वर याच्यामधनं प्रगट आहे. आणि म्हणून जे जे भेटे भूत असं म्हणतात. त्रिभुवनाचं सौंदर्य. काश्मीरला गेलो, किती सुंदर वाटलं. याच्यापेक्षा स्वित्झर्लंडला जा, सौंदर्य अभापा. काही लोक समुद्रावर चाललेत, काही डोंगरावर चाललेत, कोणी कुठे चाललेत सौंदर्य बघायला. असं म्हणतात पृथ्वीपेक्षा स्वर्गाचं सौंदर्य जास्त आहे, ब्रह्मदेवाचं ब्रह्मलोकाचं जास्त आहे, विष्णू लोकाचं जास्त आहे. याला त्रिभुवन म्हणूया. 14 लोक. त्रिभुवनातलं सगळं सौंदर्य एकवटलं, एक केलं तर कृष्णाच्या सौंदर्याच्या एका बिंदू बरोबर आहे. एक बिंदू बरोबर त्रिभुवनाचं पूर्ण सौंदर्य. म्हणून मी म्हटलं कुठे गेल्यानंतर पहा, अरे जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. भक्ती सौंदर्याची उपासना आहे. आणि आम्ही सौंदर्याला संपवलं. तुम्ही फुलावर, चंद्रावर, ताऱ्यावर प्रेम करू लागलात तर परमेश्वर दूर नाही. आपण माणसावर प्रेम करतो. आणि मरके तोंड. तुम्ही हसायला लागले आणि तो रडायला लागला. तुम्ही हसत गेले, हे हे तो म्हणे ना मी रडतोय आणि हा हसतोय. एखाद्याचा माणूस मेल्यानंतर तुम्ही हसत गेले, वा 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 काय छान झालं, तुम्ही सुटले. कुठेही प्रेमाची अभिव्यक्ती नाही करतायत. तुम्ही फुलावर, चंद्रावर, ताऱ्यावर प्रेम करू लागला तर परमेश्वर दूर नाही. परमेश्वराला जवळून सुरुवात करायची तर निसर्गाकडे पहा. वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरी. वृक्षवल्ली सोयरी, हे यांना सोयरे करा, माणसाला सोयरी करू नका माणसाशी. कारण सगळे चेहरे उदास आणि भकास आहेत. तुम्ही देखील संपाल त्यांच्याकडे पाहता पाहता. पहा, चंद्राकडे पहा, ताऱ्यांकडे पहा, आहे तसेच आहेत. आपले चेहरे जसे सकाळी वेगळा, दुपारी वेगळा, 10 वाजता वेगळा, माणूस भेटल्यावर वेगळा, दुसरा माणूस भेटल्यावर वेगळा, झोपताना वेगळा, झोपेतून उठल्यावर वेगळा, रात्री 12 वाजता वेगळा. आणि ह्या चेहऱ्याकडे समजा दुसरा पाहत बसला, काय होईल. आपलं 24 तासाचं रेकॉर्डिंग जर केलं आणि ते दाखवलं एखाद्याला, काय मूक चित्रपट, तर पहा त्याच्या मनात काय भावना निर्माण होतात. चंद्रावर, ताऱ्यावर प्रेम करू लागला तर परमेश्वर दूर नाही. नर्तक नृत्यात लपला, संगीत स्वरामध्ये संगीतकार लपला. संगीत ज्यावेळेस प्रगट संगीतकार करतो, त्या संगीतामध्ये तो संगीतकाराची कला लपलेली आहे आणि नृत्यामध्ये नर्तकाचे भाव लपलेले आहेत. हे लक्षात घ्या. आणि ज्ञानेश्वरी कदाचित सुजाता अनिता सांगत असेल, त्यांचं भाव विश्व त्या शब्दात लपलेलं आहे. ज्यांचं भाव विश्व शब्दात लपलंय, सांगेल, खूप सांगेल पुढे. सगळं आत्ताच नाही सांगत, काय गुत्त घेतलंय का. भाव विश्व लपलंय, ते प्रगटीकरण आहे. नर्तक नृत्यात लपला, संगीत स्वरांमध्ये लपलं, संगीतकार लपला, तसा परमेश्वर या प्रकृतीच्या वस्तूत लपलाय. म्हणून जे जे भेटे भूत ते ते माणिजे भगवंत. परमेश्वर ह्या सृष्टीच्या प्रत्येक वस्तूमध्ये लपलाय. त्याची अभिव्यक्ती आहे ह्या ब्रह्मांडाची. त्याची पहिल्यांदा आपण नमन करून पूजा करायची. हे लपलेल्या परमेश्वरा, त्याच्यातनं प्रगट करायचंय त्याला. सामवेदाने परमेश्वराला कवी म्हटले. तो गायक, वादक, चित्रकार रूपात दिसत आहे सामवेदाला.
सामवेद संगीत आहे, म्हणून नाद ब्रह्म आहे. प्रत्येक पातालबद्ध लयबद्ध स्वरबद्ध विश्व चालतंय. एक सेकंद इकडे तिकडे एक काय म्हणतो सूदभर हालत नाही. सूदभर जर हल्लं फिरत असताना तर ब्लॅक होल मध्ये ब्रह्मांड नष्ट होतं. पृथ्वी एका क्षणात नष्ट होईल इतकं ब्लॅक होल आहे.